गॅसचा वास कुठून येतोय? श्रावणीच्या रूम मधून वास येतोय। श्रावणी, ए श्रावणी, श्रावणी, हिने खिडकी पण बंद करून ठेवली। श्रावणी, श्रावणी, अगं तुझ्या रूम मधून गॅसचा वास येतोय, उठ। अगं दार उघड श्रावणी। कुलूप लावलं हिच्या रूमला। श्रावणी आत आहे की बाहेर कुलूप लावून गेली? नाही पण मगाशी तर तिला धड चालता पण येत नव्हतं, म्हणजे ती नक्की आत गाढ झोपली असेल आणि हे कुलूप दुसऱ्याने कोणीतरी लावलं असेल। हे कुलूप तुटत पण नाहीये। श्रावणी, 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 ए श्रावणी, श्रावणी उठ ना। श्रावणी, खिडकी उघडली पाहिजे। श्रावणी, श्रावणी उठ पटकन, गॅसचा वास येतोय तिथे। श्रावणी, श्रावणी उठ, उठ पटकन, उठ। गॅस सिलेंडर कुठे शोधून काढलं पाहिजे। काय करतेस तू इथे? माझ्या तोंडावर का बाडी मारलंस? श्रावणी, अगं गॅसचा वास येतो तुझ्या रूम मध्ये कुठून तरी, आणि तुला इतकी गाढ झोप कशी लागली? गुदमरून शोधून काढलं पाहिजे। काहीतरी गडबड आहे। बरी आहेस ना तू? बरी आहेस ना? तू केलंस हे सगळं? बरोबर, हे सगळं मीच केलंय। दाराचं कुलूप तोडून आत आले, तुला उठवलं, खिडकी उघडली, सिलेंडरचा नॉब बंद केला, हे सगळं मीच केलंय। का? तुला मारण्यासाठी। बरं सॉरी, पण मग हा सिलेंडर इथे कुठून आला? हे सगळं शोधून काढूच आपण, पण तुला कळत नाहीये का? तू झोपेत असताना तुला संपवण्याचा प्लॅन होता। सांग मला, तुला अशी अचानक इतकी गाढ झोप कशामुळे आली? त्या दुधामुळे। आणि ते दूध तुला कोणी आणून दिलं होतं? हळदीचं दूध, खोकला थांबेल तुझा, बरं वाटेल। शकू आत्यांनी। काय ग, तिकडे काय उभारून करतेस? दाराला कान लावून का उभी आहेस तू? अहो, एवढा मोठा सिलेंडर मी तिच्या रूम मध्ये ठेवून आले, त्याचा स्फोटच झालेला नाहीये अजून। काही आवाज येतोय का, काही गोंधळ होतोय का ते ऐकत होते। मग? नाही ना, कसलाच आवाज येत नाहीये। जा श्रावणीच्या रूम मध्ये जा। हा, गप्प बस। तू संशय स्वतःवरती ओढून घेणार आहेस का? शांत बस ना इकडे, काय एवढी घाई लागली? मला शांतपणे नाही बसवत आहे हो। कुठल्याही गेम मध्ये पहिला डाव महत्वाचा। पहिला डाव जिंकला की गेम आपला। मी पहिला डाव तर खेळले, सरनाईकांच्या कुटुंबाला पहिला सुरुंग लावलाय।
आणि पहिलं गिफ्ट श्रावणीला. ओ मग तारा, अक्षय, अरविंद, आजी आणि गेला पसार मामा, सगळ्यांना एक एक करून या दुनियेतनं वर पाठवायचं. मग मग ही सगळी प्रॉपर्टी आपली. मला खूप घाई झाली हो. आतापर्यंत आपले बरेच प्लॅन फसलेत. हा वाजायलाच पाहिजे, पण अजून आवाज कसा येत नाही हो. अगं आवाज यायला घरात आहे कोण? अक्षय आणि श्रेयस दोघेही गेलेत ऑफिसला. श्रावणीची ताराला काही पडलेलीच नाहीये. आजी आजी आपल्या रूम मध्ये आडवी झालीये. हा येईल संध्याकाळपर्यंत श्रावणीची बातमी आपल्या कानावरती येईल. हा तोपर्यंत आराम कर, एक झोप काढ मस्त पैकी. पांढरे कपडे शोधून ठेवायला पाहिजे. मी तर तयारीतच आहे. चला. तरी अजून आवाज येत नाहीये. शकुंतला आत्या, हो दूध त्यांनीच दिलं होतं मला, म्हणून मला कदाचित गाढ झोप लागली. त्या माझ्या बाबतीत असं का करतील? आम्ही दोघी तर पार्टनर्स आहात. दचकू नको श्रावणी, मला सगळं माहितीये. माझ्या विरोधात कट कारस्थान करण्यासाठी तुम्ही एकमेकींशी भागीदारी केली. काहीच वाटत नाही का तुला? काहीच वाटत नाही का? तुझ्या मनातला आवाज तुला काहीच सांगत नाही? अशी कशी आहे ग तू? नक्की तू आराध्याचीच बहीण आहेस ना? शंका वाटते मला कधी कधी. तुला न्याय मिळवून देण्यासाठी ती या घरात आली. तुला न्याय मिळवून देता देता बिचारी गेली. आयुष्यभर तुझ्यासाठी लढत राहिली ती.